नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. तर मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल. मंडळी, ज्या लोकांना बाहेर केमिकलची दारू प्यायची नाही किंवा ज्या लोकांना बाहेर दारू प्यायला परवडत नाही, अशा लोकांसाठी खास आजची आपली व्हिडिओ आहे. मंडळी, व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, माहिती तुम्हाला एकदम महत्वपूर्ण माहिती आहे. मंडळी बघा, घरगुती दारू जर तयार करायची म्हटली तर त्यासाठी काय काय वस्तू लागतात. पहिली जेव्हा हाटभट्टी बनवायची त्या टायमिंगला 9 सागर भेटत होतं, पण ते आता भेटत नाही. तर मग आता दारू कशी बनवली जाते? मंडळी, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला A to Z माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये देणार आहे. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा जर म्हटलं तर आपल्याला दारू बनवायची म्हणलं तर मुरवाण भिजत घालावं लागतं. कमीत कमी 8 ते 9 दिवस मुरवाण ठेवायला लागतं. तर 8 ते 9 दिवस मुरवाण तुम्ही ठेवल्यानंतर त्यात दारूचं पदार्थ तयार होतो. तर ते मुरवाणाला काय काय मटेरियल लागते आता बघा. मंडळी, सगळ्यात आधी जर म्हणलं तर आता हा फोटो तुम्ही बघताय, ह्याला म्हणायचं इष्ट. जी 9 सागर जे काम करतं तेच हे काम करतं. मुरवाणाला कुजवायचं काम ही पदार्थ करतो. मंडळी, हे इष्ट तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटतं. अमेझॉन, फ्लिपकार्ट, कोणत्याही ऑनलाईन ऍप वर सुद्धा भेटतं किंवा किराणा मालाच्या कोणत्याही मोठ्या दुकानात गेला तुम्ही तर ही बाटली तुम्हाला भेटेल. हे इष्ट म्हणतात त्याला. हे इष्ट तुम्ही बघा, आणि ज्याची किंमत सुद्धा काही जास्त नाही मंडळ. त्याचबरोबर तुम्हाला काळा गुळ लागेल. काळा गुळ कसा, जे आपलं गुरांना वगैरे घालतो ना आपण, तसला. दुकानात जर गेला तुम्ही, जर काळा गुळ मागितला तर तुम्हाला काळा गुळ सुद्धा भेटतो. आपण जे रोज वापरतो तो गुळ नाही घ्यायचा, कारण त्या गुळमध्ये दारूची नशा कमी प्रमाणात बनते. मग त्यासाठी काळा गुळ घ्यायचा. काळा गुळ घेतल्यानंतर मंडळी, सगळ्यात आधी तुम्ही समजा एक 10 लिटरचं बकेट घेतलं. त्या बकेटामध्ये कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 लिटर पाणी ओतायचे. पाणी ओतल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला त्यात गुळ टाकायचा. गुळ आपला टिचून वगैरे टाकायचा. काळा गुळ टाकायचा. ते चांगला मुरून द्यायचा पाण्यामध्ये. पूर्ण गुळ आणि पाणी एकत्र झालं पाहिजे. असं झाल्यानंतर ते होस्तवर चांगला हलवून 15-20 मिनिटं सोडून द्यायचं. त्याच्यानंतर ते चांगला गुळ पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा त्यात टाकायचं म्हणजे हिवराची साल. हिवराचं झाड असतं, त्याची तुम्हाला साल काढायची. हिवराची साल अशी टिचायची चांगली. हिवराची साल टिचून त्या पाण्यामध्ये टाकायची मंडळी. हिवराची आणि बाबळीची, आपली जी बाबळ असते त्या बाबळीची आणि हिवराची साल पाण्यात टाकायची. समजा एक आता 10 लिटरच्या बादलीत तुम्ही बनवताय तर कमीत कमीत अर्धा किलो हिवराची साल, अर्धा किलो आणि बाबळीची अर्धा किलो पाहिजे, एवढं लिमिट ठेवायचं. ह्या 2 वस्तू झाल्या तर तुम्हाला जर भेटलीच तर मळी बघा. मळी जर भेटली तर कमीत कमीत एक तांब्याभर मळी, आपल्या नाहीतर हातात मोठभर मळी त्या पाण्यात टाकायची आणि हे चांगलं हलवायचं. हिवराची साल, बाबळीची साल आणि मळी हे चांगलं हलवून घ्यायचं. त्याच नंतर तुम्हाला त्यात काय फळ जर टाकायचं असेल, द्राक्ष म्हणा, परत तुम्ही बघा आता हे भेटतं आपलं रानात जर गेलो तर जांभळे वगैरे, द्राक्ष असं तुम्हाला जर काय टाकायचं म्हणलं तर 1-1 किलो तुम्ही आरामशीर टाकू शकता. ते टाकलं तर त्यात जरा प्रोटीन आणि नशा पण चांगली असते त्याच्यामध्ये. हे पदार्थ टाकायचं. हे टाकले की हे चांगलं हलवून घ्यायचं. हे हलवून झालं की तुम्हाला आता मी की जी पहिल्यांदाच डबी दाखवली, जी 9 सागरचं काम करते, ती इष्ट, ते इष्ट पूर्ण डबी त्यात टाकून द्यायची पूर्ण, आणि चांगलं हलवायचं आणि मस्त पैकी झाकून पॅक करून ठेवायचं. त्याला अजिबात वारं जायसारखं ठेवायचं नाही. ठेवलं की कमीत कमी 2 दिवस तर ते उघडायचंच नाही अजिबात. मग 2 दिवसानं उघडलं की तुम्ही बघा त्याच्यात फर्मेंटेशन होतं. हळूहळू तुम्हाला बबल्स येताना दिसतील. असं ते जे तुम्ही टाकले ना ते सगळं सडलेलं दिसणार, कुजतंय असं दिसतं. वास येतो असा मळीचा, दारूचा कसा वास येतो, असा हळूहळू वास तयार होतो त्यात. मग ते एकदा 2 दिवसानं उघडलं की पूर्ण हलवायचं चांगलं. हलवल्यानंतर परत झाकण लावून ठेवायचं. झाकण लावलं की डायरेक्ट कमीत कमीत ही पूर्ण जी मटेरियल आहे ना 8 दिवस ठेवायचं. एकदाच 2-3 दिवसानंतर हे पहिल्यांदा दिवशी तुम्ही टाकलं की त्याच्यानंतर 2-3 दिवसानं उघडायचं. 2-3 दिवसानं उघडल्यानंतर डायरेक्ट शेवटच्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी बनवायचं, समजा आज 8वा दिवस आहे तर 8व्या दिवशी बनवायचं तर उघडायचं. आज बनवायचे तर आज उघडायचं. उघडल्यानंतर तुम्हाला प्युअर दारूचा वास येणार. बरं, ते उघडल्यानंतर ही सगळी प्रोसेस झाली
तुमचं मसाला तर तयार आहे, आता बनवायचे तुम्हाला दारू. तर आता ही तुम्हाला एक फोटो दाखवतो. आता हा फोटो बघा, ह्या फोटो मध्ये कसं केलंय बघा. ह्या पद्धतीत तुम्हाला पूर्ण सेटअप तयार करायचे मंडळी. असा सेटअप आणि पूर्ण एकदम वरती जी पाणी सारखं कंटिन्यू ठेवायला लागतं. कारण काय होतं, जी खालनं जी वाफ तयार होऊन येते ती पाण्याला थटते आणि पाण्याला थटल्यावर त्या वाफेपासून पाणी होऊन ह्या पाईपातनं खाली आपल्या ह्याच्यात जातं. ते पाणी तुम्हाला वारंवार चेंज करावं लागतं. पूर्ण ठेवल्यानंतर तुमच्यापाशी मडकं नाही तर आपला तेलाचा डबा असतो, त्याच्यात सुद्धा तुमच्या आयडियानं सुद्धा ते बनवू शकता तुम्ही. पूर्ण हे सर्व व्यवस्थित पॅक करायचं मातीने आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला खाली त्या भांड्यात जी वाफ जाते ते भांड सुद्धा पॅक करून ठेवायचं आणि त्या भांड्याला ओला कपडा लावायचा, म्हणजे जेणेकरून जी वाफ तुमची खाली जाते ना ती भांड तुमचं पाण्यात ठेवायचं. मग ती वाफ त्या भांड्यात गेली की त्या वाफाचं पाणी तयार होतं, तीच आपली दारू असते मंडळी. तर ही दारू झाल्यानंतर बघा, पूर्ण दारू तुम्ही बनवली. दारू बनवल्यानंतर तुम्हाला करायचं काय बघा, सगळ्यात आधी ती तशीच प्यायची नाही. दारू जेव्हा बनायला चालू होते, एखादं भांड दारू निघते, निघाल्यानंतर तुम्ही जेव्हा दुसरं भांड लावता तेव्हा जे जुनं भांड आहे त्या भांड्यातली थोडीशी चमच्यात दारू घ्यायची, त्याला असं काडेपिटीनं आग लावून बघायची. लगेच एका सेकंदात ते पेटलं पाहिजे. तेव्हा म्हणायचं आपलं प्युअर अल्कोहोल तयार झालं. तर असं तयार झाल्यानंतर समजा आता तुम्ही एक 10 लिटरचं जर बकेट बनवलं तर तेवढ्या 10 लिटरच्या मटेरियल मध्ये कमीत कमी तुम्हाला एक 6 ते 7 लिटर माल तयार होतो. तेवढा माल तुमचा निघाल्यानंतर त्या मालात कमीत कमी 4 लिटर पाणी तरी तुम्हाला टाकावंच लागतं. एक 7 लिटर मालाला 4 लिटर पाणी असं मिळून तुमचं ते 10-11 लिटर तयार होतं. 10-12 लिटर असेल. ते तयार झाल्यानंतर व्यवस्थित एखाद्या केंडात म्हणा नाही तर एखाद्या चांगल्या डब्यात पॅक करून तुम्ही, पण प्लॅस्टिकचा डबा पाहिजे, अशा डब्यात पॅक करून तुम्ही ठेवा. ते ठेवल्यानंतर करायचं काय बघा, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही आणि ही दारू तुम्ही कमीत कमी 2 महिने पिऊ शकता. अजिबात त्यात काही साईड इफेक्ट होणार नाही, काही त्रास नाही. तर मंडळी, ज्या लोकांनी आता विचार करा, ज्या लोकांना प्यायची सवय रोजची, त्या लोकांसाठी हा सगळ्यात चांगला पर्याय. कारण तुम्ही रोज अड्ड्यावर जाणार, तिथं पैसे देऊन विकत घेणार, तुम्ही तिथं पैसे एवढं घालवता. आता हे पूर्ण जर मटेरियल तुम्हाला म्हणलं तर कमीत कमी 300 ते 400 रुपयाच्या आतमध्येच मटेरियल होतं. पण तुम्ही 300 रुपये जर 10-12 लिटर तुम्ही दारू तयार करत असाल तर ती तुम्हाला कमीत कमी 15 दिवस तरी आरामशीर पुरणार. मग 15 दिवसाचा तुमचा रोजचं 1-1.5 क्वार्टर प्यायची सवय, म्हणजे रोजचा 200 रुपयाने हिसाब तुम्ही करून चाला. सगळंच म्हणलं तर कोण दुपारचं, कोण सकाळचं, कोण संध्याकाळचं पितो. रोजचा 200 रुपये खर्च, 15 दिवसाचं तुमचं झालं 3000 रुपये. मग एवढं पैसे इकडं घालवण्यापेक्षा आणि त्यात केमिकल मिक्स, तुमच्या कंपनीचं काय तर तुमच्या काय वरनं डोकं धर, ही कर ती कर, शरीराला ताप, त्यापेक्षा ही सगळ्यात अतिउत्तम पर्याय. मला भरपूर कमेंट आलेले होते मागच्या व्हिडिओला की घरगुती दारू कशी तयार करतात हे सुद्धा तुम्ही सांगा. मंडळी, हा विषय सांगितलाय, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, एकदम क्वालिटी दारू तयार होणार आणि ते तुम्ही बिनधास्त मध्ये घरी वापरू शकता. फक्त एवढा आहे, ह्याचा गोष्टीचा तुम्ही धंदा वगैरे काय करू नका, नाहीतर सगळ्यात महागात पडेल. कारण ह्या गोष्टी आता बंद झालेल्या आहेत. हातभट्टी ही कुठेच भेटत नाही, फक्त पुण्यात भेटते मंडळी, ती पण चोरून काढली जाते आणि अजून कुठे भेटत असेल तर ती काही मला माहित नाही. पण मंडळी, ह्या गोष्टी तुम्ही घरगुती बनवून तुम्हाला स्वतःपुरतं चालवू शकता. असा आपला आजचा विषय होता मंडळी. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. आणि आपली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. ज्या लोकांना ह्या माहितीत काय अजून थोडंफार काय कळलं नसेल तर आपण रविवारी लाईव्ह येणारच आहे. रविवारी आपल्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता. रविवारी संध्याकाळी 9 वाजता आपण लाईव्ह येणार आहे. आता काल सुद्धा आपण लाईव्ह आलो होतो, कोणाला सूचना नसल्यामुळे तसे भरपूर पब्लिक होतं लाईव्हला, पण प्रश्न भरपूर कमी होते. आपण रविवारी लाईव्हला 9 वाजता बरोबर चालू करणार ते 10 वाजता लाईव्ह आपण असणार आहे. मंडळी, चला भेटूया पुन्हा पुढच्या नवीन विषयामध्ये, नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.